हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. लाईफ इज साक्षीच्या एपिसोड नंबर 149 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही आहे रेग्युलर टायमिंगवरती. आज काही लवकर जायचं नाही आहे, तरी पण मेरी नींद पुरी नाही हुई. काल रात्री तर लिटरली असं होत होतं का हातातून डायरेक्ट फोन पडत होता, बघितलं सुद्धा नाही मी फोन. काल बहुत नींद आ रही थी, बहुत ज़्यादा. तो आज खाने को चाय बिस्किट नहीं, चाय पोळी थी, कुछ चेंज. आणि आज कालपेक्षा थोडीशी कमी थंडी आहे, बहुत थंडी वाजते. आणि आज थोडंसं तरी ऊन अनुभवायला मिळेल. तर आज डब्याला चालवली होती शेव. अरे शेव, नुसती शेव नाही, शेव भाजी. आजचं वातावरण तुम्ही बघू शकताय, थोडंसं ऊन पडतंय, थोडंसं ऊन पडतंय. बाय मम्मी. फायनली माझं भाऊ मला घेऊन निघालेला आहे स्टॉपवर. आणि आमच्या गाडीवर पण इतक्या गप्पा होतात की बस अख्ख्या दुनियाच्या खबरा तो गाडीवरतीच मला देत असतो. आणि इथे आमचे बाबा चक्कर मारून घरी चालले होते. आणि फायनली आम्ही आलो होतो स्टॉपवरती. आणि एवढं कडक ऊन लागत होतं एवढ्या सकाळी मतलब भाई साहब, सकाळी विटॅमिन डीचा भरपूर मोठा साठा. आणि फायनली आमची सारथी म्हणजेच आमच्या ऑफिसची बस आली होती. आणि मी मस्तपैकी बसून घेतलं लास्टच्या सीटवरती. मतलब एकदम लास्ट पण नाही, लास्ट ऑन सेकंड, पण लास्ट आणि लास्ट ऑन सेकंड काय सेमच फिलिंग असते दोघांची. आणि बसमध्ये बसल्या आपलं रुटीन दररोजचं फॉलो करायचं, ते म्हणजे इयरबड्स काढायची आणि पूर्ण रस्त्यावर गाणे ऐकत जायचे, क्योंकि म्युझिक के बिना नीचे अच्छा नहीं जाता. आणि गाईज येता येता आम्ही आलो होतो गुंजाळ वडापाव सेंटरवरती. हॅलो एव्हरीवन, मी आलेली आहे घरी. आणि एवढी थकली, एवढी झोप येते, खूप झोप येते. आणि आज येता येता एवढा टाईम होऊन गेला, म्हणजे निघालो तर लवकर होतो, ऑडिटच्या टायमिंगपेक्षा लवकरच निघालेलो होतो. पण परत ट्रॅफिक एवढी लागून गेली का जो व्हायचा तोच टाईम होऊन गेला. इसलिए और बहुत ज़्यादा देख सकते हो, बहुत नींद आ रही मेरे को. तर जेवण करून झोपायचंच काम आहे मस्तपैकी. तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही वडापावच्या ठेल्यावरती गेलो होतो आज. उधर से गरम गरम वडापाव लेके आए. अभी मस्तपैकी खाएंगे, खाना खा के सो जाएंगे. आणि फाइनली ये वडापाव चाव से खाता हुआ मेरा भाई. आणि आमचे बाबा एकदम मन लावून महाभारत पाहत होते, एकदम टॉक लावून. एवढे गुंग की त्यांना कोणी आवाज दिला तरी ऐकू येणार नाही. तर गाइस फायनली माझं जेवण झालेलं आहे आणि अभी मैं सो रही हूँ. भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.